नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार शरद पवार यांच्या राज्यातील दौऱ्यांमुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण। आमदार शशिकांत शिंदे महायुतीच्या वाचाळवीर आमदारांचा घेतला समाचार। खासदार शरद पवार यांनी संपूर्ण राज्यात सुरू केलेल्या दौऱ्यांमुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे। त्यामुळेच वाचाळवीरांना पुढे केले जात आहे। या वाचाळवीरांना जनता आता मताद्वारेच फोडून काढेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी 1 वाजता कोरेगाव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। राज्यामध्ये सत्तारूढ महायुतीचे आमदार ज्या पद्धतीने मारा, झोडा, फोडा आणि तोडाची भाषा करत आहेत त्यावरून त्यांच्यावर कोणाचेही आणि कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे। राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसते। खासदार शरद पवार यांच्यावर निष्कारण बोलणाऱ्या वाचाळवीरांना राज्यातील सामान्य जनता मताद्वारेच फोडून काढेल अशा शब्दात आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीच्या आमदारांकडून खासदार शरद पवार यांच्याबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे। खासदार शरद पवार यांच्यामुळेच पुरोगामी राज्याला जातीयवादाने ग्रासले आहे अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। त्याचबरोबर आमदार सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे। मराठा समाजाला पाठिंबा असल्याचे पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी द्यावे, त्यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत असे विधान आमदार खोत यांनी केले आहे। पडळकर, खोत यांच्यासह महायुतीच्या आमदारांकडून शरद पवार यांच्याबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गेलेल्या टीकेचा समाचार घेताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवार यांचे राज्यासाठीचे योगदान विरोधकांना काय करणार? आता निवडणुका आल्याने काही जणांना बोलायला सांगितले गेले असेल, ते जेवढे बोलतील तेवढे शरद पवार यांच्याविषयीची आपुलकी वाढेल। मराठा आरक्षणाला सर्वच पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने पुन्हा स्वतंत्र पत्र देण्याचा प्रश्न येतो कुठे? तुमच्या सरकारच्या हातामध्ये असताना तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सरकारमधून खाली व्हा, मग निर्णय काय घ्यायचा तो आम्ही घेऊ। आता एकमेकांवर टोलवाटोलवी करत तुम्ही वाद लावत बसला आहात। जातीवादाची बीजे पेरून समाजात तेढ निर्माण करण्याची कारस्थान बंद करावे, अन्यथा या निवडणुकीत लोक तुम्हाला मताद्वारेच फोडून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ही निवडणूक सर्वसामान्य जनता, ही निवडणूक सर्वसामान्य तरुण, ही निवडणूक सर्वसामान्य लोकांच्या हातानं या ठिकाणी तुमचा पराभव 100% होणार आहे। 2 महिने फक्त थांबा, 2 महिन्यानंतर तुमचा कार्यक्रमच आहे, सरकार पण जाणार आहे आणि सगळं जनता ती निवडणूक घेईल, त्यावेळेला सगळा तुमचा हा खेळ संपणार आहे। फार चालत नसतं, पवारसाहेबांनी त्यांनी बोलूच नाही आणि पवारसाहेबांनी मनावर घेतल्यानंतर कोणाकोणाचा कार्यक्रम होतो ते करतायत। जांबुद्रुक विकास सोसायटीचा सर्वाधिक 13% लाभांश जाहीर। कोरेगाव तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या जांबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने उत्कृष्ट कामकाज करत यावेळी चांगला नफा मिळवला आहे। शेतकरी सभासदांना 13% लाभांश जाहीर करत सोसायटीने शेतकरी हित जपले आहे। सोसायटीचे मार्गदर्शक संचालक प्रताप कुमुकले निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि चेअरमन शरद निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। त्यामध्ये शेतकरी हितासाठी सर्वाधिक 13% लाभांश जाहीर करत असल्याचे सचिव राजेंद्र मुळीक यांनी स्पष्ट केले। व्हाईस चेअरमन शंकर निकम यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेतला। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जांब विकास सोसायटीने शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून जिल्हा बँकेच्या प्रत्येक योजनेचा प्रत्यक्ष शेतकरी सभासदास लाभ दिला आहे। मार्गदर्शक संचालक प्रतापराव कुमुकले निकम यांच्यासह संचालक बाळू निकम, सुधीर निकम, सुरेश निकम, जयवंत जाधव, शंकर निकम, प्रकाश मुळीक व श्रीमती सरुबाई निकम यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ दिला आहे। सचिव राजेंद्र मुळीक यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले। ऐनवेळीचे विषयांमध्ये चेअरमन शरद निकम यांनी विविध विषय मांडले, त्यास सर्व सभासदांनी एकमताने मान्यता दिली। जांबुद्रुक विकास सोसायटीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, विभागीय विकास अधिकारी व शाखा अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे। कोरेगावात निष्क्रिय आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात सर्वपित्री अमावस्ये दिवशी भरणी श्राद्ध आंदोलन छेडणार, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचा इशारा। प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर। कोरेगाव तालुक्यातील निष्क्रिय आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात सर्वपित्री अमावस्ये दिवशी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भरणी श्राद्ध अर्थात वर्षश्राद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिला आहे।
शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना निवेदन सादर केले व आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली. कोरेगाव तालुक्यातील निष्क्रिय आरोग्य व्यवस्थेबाबत सुतार यांनी दिनांक 18 जून 2024 रोजी प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाची कारवाई महसूल प्रशासन अथवा आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या भूमिका संशयास्पद आहेत. स्वतः अर्जदार असताना माझ्या अर्जावर कोणती कारवाई केलेली आहे याची माहिती ते देखील आज अखेर देऊ शकले नाहीत. याचाच अर्थ ते आपल्या विभागाशी निगडीत असलेल्या दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सुतार यांनी केला आहे. मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता, मला निवेदन देण्यासाठी आलो आहे. आणि निवेदन असं आहे की सर्व पितृ अमावस्ये दिवशी मी श्राद्ध आणि सर्व पितृ अमावस्ये महाळाचे जेवण घालणार आहे. त्या ठिकाणी स्पीकर मंडप आणि इतर कार्यक्रम होतील असे मी त्यांना एक निवेदन तक्रार दाखल करून मी त्या अनुषंगानं माझ्या मताचे ठाम राहून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी ठाम राहणार. आणि सर्व पितृ अमावस्ये दिवशी मी इथं श्राद्ध घालणार आहे आणि वर्ष श्राद्धही घालणार आहे शासनाचं. कारण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे पूर्णपणे आणि कुठलंही गांभीर्य घेतलेलं नाही. जनतेच्या जीवाची खेळतात याच्याकडे सुद्धा यांनी लक्ष दिलेलं नाही. सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल, पोलीस दलाचा दणका. सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलीस दलाने 20 DJ धारकांविरोधात कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत. तसेच न्यायालयातही खटले दाखल केले आहेत. प्लायमा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हे दाखल करून जप्तीची कारवाई केली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यातून याबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली. गणेशोत्सव कालावधीमध्ये मोठ्या क्षमतेच्या ध्वनी क्षेपण यंत्रणेचा वापर करून ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने 20 DJ धारकांविरुद्ध सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले असून न्यायालयाकडे खटले पाठवले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मिरवणुकीमध्ये ज्यांनी प्लायमा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर केला आहे अशा 8 जणांविरोधात गुन्हे दाखल करून जप्तीची कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार देशमुख, राहुल घाडगे, विश्वनाथ मेचकर, दीपक इंगवले, संदीप पवार यांनी ही कारवाई केली. गणेशोत्सव कालावधीमध्ये सातारा तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 97 सराईतांवर तडीपारीची कारवाई केली होती. तडीपारी आदेश असूनही सराईतांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा प्रवेश केला होता. त्यामुळे तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील वनक्षेत्र हद्दीत आढळला मृत बिबट्या निमोनियामुळे मृत्यू झाल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज. पाटण तालुक्यातील धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये डोंगरातील पायवाटेचे वनविभागाकडून निरीक्षण सुरू असताना बिबट्या शुक्रवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आला. मृत बिबट्या ही सुमारे 1.5 वर्षाची मादी असून तिचा निमोनिया आजारामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये वनरक्षक अमृत म्हणाळे, वनमजूर नथुराम थोरात, वामन साळुंके, अजय कुंभार, अजय सुतार व अनिकेत पाटील हे सर्वजण डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करत होते. त्यावेळी त्यांना पायवाटेलगत धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अमृत पन्हाळे यांनी याबाबतची माहिती तात्काळ वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच प्रशासनास दिली. पशुवैद्यकीय अधिकारी व्हानोळे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला. मृत बिबट्या सुमारे 1.5 वर्षाची मादी असून निमोनिया आजारामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यावेळी पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे, ढेबेवाडीचे पशुवैद्यकीय अधिकारी व्हानोळे, वनरक्षक अमृत पन्हाळे उपस्थित होते.